सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सभागृह, पत्रकार बांधवांनो, उपसूचनाच नाही आली कोणी. हा जो विषय आहे विषय क्रमांक 7 या अनुसरून मी माझ्या प्रभागातील एक 2-3 विषय आहे. आमच्या सेक्टर नंबर 22 मधील PCMC कॉलनी आणि जे लाभार्थी 640 आणि 1563 जे बैठीघरी आहे या संदर्भात या ठिकाणी मला बोलायचं आहे. त्यामध्ये 576 गाड्या आहे. कर्मचारी वसाहत जी 1990च्या आसपास आपल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ती घरे देण्यात आली होती. त्यांची अत्यंत मोडकळीस आलेली घरे आहे आणि कधीही ती बिल्डिंग पडू शकते. तर त्यांना ऑलरेडी पुनर्वसन झालेलं आहे आणि ह्या 576 कुटुंबांना SRA मध्ये पुनर्वसन करावं अशी मी या ठिकाणी प्रथम मागणी करतो. त्याचबरोबर 2009 साली जे आपला जो प्रकल्प झालता जवाहरलाल नेहरू, त्यामध्ये 35 इमारतींचे वाटप झाले. त्यानंतर 8 इमारती अशा धुळकात पडलेल्या आहे. 640 लाभार्थी हे त्या खाली ट्रान्झिट कॅम्पच्या झोपडपट्टीमध्ये राहतात. अक्षरशः त्याची दुरावस्था एवढी झाली की पाऊस पडला की त्यांच्या घरात पाणीच पाणी असतं, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामध्ये जे 640 लाभार्थी आहे त्यांना त्या बिल्डिंगचे ताबे मिळाले नाही आहे. 2012ला जे रेड झोनचे आपल्या इथं अडचण निर्माण झाली त्याच्यामध्ये त्या 8 बिल्डिंग अडकून पडल्या, धुळकात पडलेल्या आहे. परंतु महापालिकेच्या रेकॉर्डवर त्या 640 कुटुंबांना, पात्र कुटुंबांना घर दिलेलं दिसतंय, परंतु त्यांना प्रत्यक्षात लाभ मिळालेला आहे. ही एक माझी मागणी आहे. आणि तिसरी मागणी अशी आहे की सेक्टर नंबर 22 मधील आमची जी 1563 ओटे म्हणून त्यावेळी 5000 रुपये आणि पत्रे असे महानगरपालिकेकडून दिले होते. त्यानंतर आज त्या ठिकाणी 1563 कुटुंबांना पक्की घरे त्या ठिकाणी जवळजवळ 7-8-10 लाख रुपये प्रत्येकाने खर्च करून बांधलेली आहे आणि त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे. परंतु या 100 एकरच्या सेक्टर 22च्या झोपडपट्टी परिसरामध्ये 100 एकर पूर्ण झोपडपट्टी सदृश झोपडपट्टी म्हणून महानगरपालिकेने 2007 साली घोषित केली होती. तर ह्या 1563 जी बैठी घरे आहे ही त्या सदृश झोपडपट्टीमधून वगळण्यात यावी आणि त्यांचं पुनर्वसन करावे नाही असं आता ते SRA मध्ये संजय नगर, मिलिंद नगर, बौद्ध नगर असा जो भाग आहे त्यामध्ये प्रत्यक्षात त्यांना ती लाभ मिळालेला आहे, त्यांची घरं झालेली आहे, परंतु त्यांना त्या झोपडपट्टी क्षेत्रातून, बाधित क्षेत्रातून वगळण्यात यावी अशी माझी या ठिकाणी उपसूचना या ठिकाणी मी देतो. या उपसूचनेमध्ये माझे 3 मुद्दे आहेत की विषय क्रमांक 7ला मी या ठिकाणी उपसूचना देतो. सेक्टर नंबर 22 येथील PCMC कॉलनी व इतर रहिवाशांच्या समस्याबाबत, त्यामध्ये PCMC कॉलनी 576 गाळेधारक